दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। अस्तित्व हूँ आज़ादी का, हूँ प्रतीक स्वतंत्र आबादी का। अस्तित्व हूँ आबादी का, हूँ स्वतंत्र प्रतीक आबादी का। ना जाने कितने इतिहास समेटे बैठा हूँ, ना जाने कितने इतिहास समेटे बैठा हूँ। मेरे अफसानों को गौर से पढ़ो, मेरे अफसानों को गौर से पढ़ो। मैं स्वतंत्र भारत में गर्व से खड़ा तिरंगा हूँ, मैं स्वतंत्र भारत में गर्व से खड़ा तिरंगा हूँ। आदरणीय व्यासपीठावर विराजमान सन्माननीय प्रमुख पाहुणे, अध्यक्ष आणि आपल्या शाळेचे प्राचार्य। तर आज आपण 15 ऑगस्ट हा दिवस भारतीय स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो। आपल्याला माहित आहे ब्रिटिशांचे जवळपास 150 वर्ष राज्य आपल्या भारत देशावर होते। मग भारत हा पारतंत्र्यामध्ये होता। आता आपल्याला समजणार नाही की पारतंत्र्य म्हणजे काय आहे, कारण ज्यांनी पारतंत्र्य उपभोगलेलं आहे आणि पारतंत्र्यामधून ज्यांनी स्वातंत्र्यामध्ये पदार्पण केलेलं आहे तर त्यांना खरा अर्थ कळू शकतो की स्वातंत्र्य म्हणजे काय असतं। सहजासहजी मिळालेलं स्वातंत्र्य नाही आहे, तर जवळपास 150 वर्ष सतत संघर्ष करावा लागला इंग्रजांसोबत स्वातंत्र्य मिळवण्यासाठी। आपल्याला माहित आहे इंग्रजांनी इसवी सन 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी फक्त एक भारतामध्ये व्यापार करेल या उद्देशाने तिची स्थापना केली होती। मग हळूहळू त्या कंपनीने काय केले, भारतामध्ये जे काही प्रांतिक राज्यसत्ता होत्या त्या सत्ता आपल्या ताब्यात घ्यायच्या। जसं की मग प्लासी असेल, बक्सार असेल किंवा मग पश्चिम बंगालचा जो प्रदेश असेल त्यांनी हळूहळू गिरंकत करायला सुरुवात केली। आणि शेवटी एक दिवस असा आला की सर्व स्थानिक सत्ता ह्या संपल्या आणि ब्रिटिशांचं राज्य हे संपूर्ण भारतावर सुरू झालं। मग त्या काळामध्ये ब्रिटिशांनी आपल्या भारतीयांना एवढं त्यांचं शोषण केलं, एवढी त्यांची पिळवणूक केली की सर्वसामान्य लोकांना जीवन जगणे सुद्धा मुश्किल झाले होते। याचं कारण असं आहे की ब्रिटिशांची जी काही आर्थिक धोरणे होती, त्यांनी ज्या काही सुधारणा केल्या होत्या त्या एवढ्या जाचक कर होते की शेतकऱ्यांना त्यांनी असं सांगितलं, म्हणजे अशी अट घातली होती की तुमच्या शेतामध्ये पीक येवो अथवा न येवो तुम्हाला कर हा भरावाच लागेल। मग अशा परिस्थितीमध्ये जर एखादा दुष्काळ पडला आणि शेतामध्ये जर काही नाही पिकलं तर शेतकऱ्याला काय करावं लागायचं, संपूर्ण जमीन विकून शेतसारा भरावा लागायचा आणि त्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण व्हायचा। त्यानंतर ब्रिटिशांनी दुहेरी राज्यव्यवस्था भारतामध्ये अंमलात आणली। दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे एखाद्या राज्याचं राज्य असेल तर त्या राज्यामध्ये सैनिकांचा जो काही समजा सपोर्ट असेल किंवा त्यांना संरक्षण द्यायचं असेल तर ब्रिटिश देणार आणि महसुलाची जी व्यवस्था आहे ती ब्रिटिश पाहणार। म्हणजे ब्रिटिशांना हळूहळू काय केलं होतं की आपला जो काही अधिकार आहे तो सर्व राज्यावर स्थापन करायचा किंवा आपली सत्ता एकछत्री अंमल आणायची हा त्यांचा प्रयत्न होता। आणि मग जोपर्यंत लोकांना कळालं की बा हे आता आपल्या इथं काय करत आहेत, राज्यकारभार करत आहेत, हे आपल्यावर आता सत्ता गाजवत आहेत, तोपर्यंत 1857 येऊन उजाडला होता। आणि आपल्याला माहित आहे लोकांच्या जो काही भावनेचा उद्रेक होता, त्यांच्यामध्ये जो काही असंतोष होता, तो 1857चा जो उठाव झाला होता त्या उठावाने लोकांच्या मनामधील असंतोष बाहेर पडला होता। याचं कारण असं आहे की सामान्य कारागीर बेकार झाले होते, शेतकऱ्यांना उदरनिर्वाह करण्यापुरता सुद्धा त्यांची लायकी राहिली नव्हती आणि सर्व लोक देशोधडीला लागले होते। आणि भारतीय जे सैनिक होते ते इंग्रजांमध्ये काम करायचे पण त्यांना दुजाभावाची वागणूक दिली जायची, त्यांना खालच्या हुद्द्यावर ठेवलं जायचं, त्यांना वेतन कमी दिलं जायचं। आणि याचीही जाणीव 1857च्या उठावा अगोदर काही आपल्या भारतीय सैनिकांना झाली आणि पहिली जी ठिणगी पडली बराकपूर येथे मंगल पांडे यांनी एका इंग्रज अधिकाऱ्याची गोळी घालून हत्या केली। आणि खऱ्या अर्थानं आपल्या भारतीय जे काही स्वातंत्र्य लढा होता त्या मंगल पांडे यांनी आपल्याला सुरू करून दिला आणि तेथून जो स्वातंत्र्य मिळवण्याची जी काही आशा होती, जी इच्छा होती ती सतत धगधगत राहिली। आता 1857चा लढा हा लढला राष्ट्रीय पातळीवर लढला गेला, पण या ठिकाणी त्याला यश आले नाही, तो लढा अपयशी ठरला। याचं कारण असं आहे की आपल्या भारतीयांमध्ये एकतर सुसूत्रता नव्हती, त्यानंतर नियोजनाचा अभाव होता आणि त्यामुळे आपण एकदाच लढा न ठरता अनेक प्रांतामध्ये हळूहळू तो झाला आणि तो दडपून टाकणं ब्रिटिशांना सहज शक्य झालं। याचं कारण असं आहे की ब्रिटिशांकडे सैनिक उपलब्ध होते, त्यांच्याकडे शस्त्रसाठा मोठ्या प्रमाणावर होता
आणि त्यांनी तो लढा 1857चा जो लढा होता, तो उठाव होता, तो सहजरित्या त्यांनी काय केला, दडपून टाकला. पण यानंतर जो काही तो जरी करता तो लढा यशस्वी झाला असला तरी भारतीयांमध्ये जे काही स्वातंत्र्य मिळवण्याची इच्छा निर्माण झाली होती ती मात्र संपली नव्हती. मग भारतीयांना कळून चुकलं की आता आपण अशा पद्धतीने जर एकटे लढत राहिलो ब्रिटिशांविरुद्ध तर आपण स्वातंत्र्य मिळवू शकणार नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सर्वांना एकत्र यावं लागेल. एकत्र येऊन सर्वांना, सर्वसामान्य लोकांमध्ये जे काही राष्ट्रभक्ती आहे, देशभक्ती आहे, ती आपल्याला त्यांच्यामध्ये जागी करावी लागेल. मग बरेच क्रांतिकारक आले. त्यानंतर आपल्याला माहित आहे लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा केली आणि 1920 मध्ये त्यांनी वंगभंग चळवळ सुरू केली. लोकांनाही कळायला लागले की बाबा आता हे जे ब्रिटिश शासन आहे, जोपर्यंत आपण यांना भारतातून हद्दपार करणार नाही तोपर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही. मग जहाल युग संपल्यानंतर मवाळ युग आले. आपल्याला माहित आहे मवाळ युगाचं जे नेतृत्व आहे ते महात्मा गांधी यांच्याकडे होतं. मग महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळ अंमलात आणली. त्यानंतर त्यांनी असहकार चळवळ सुद्धा केली आणि गांधीजींचं म्हणणं होतं बाबा विनंत्या अर्ज देऊन जर आपल्याला स्वातंत्र्य मिळत असेल, म्हणजे ते मवाळवादी गटातील होते महात्मा गांधी, तर आपण विनाकारण समजा शस्त्र कशाला हातात घ्यायचे. पण जो जहालवादी गट होता तर त्यांचं असं म्हणणं होतं की विनंत्या अर्ज करून आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही. आपल्याला जर स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर आपल्याला हातामध्ये शस्त्रच घ्यावे लागतील. कारण ब्रिटिश शासनावर आपण खूप विनंत्या केल्या, खूप अर्ज दिले, पण त्याचा काहीही परिणाम आपल्याला दिसून आलेला नाही. मग आपल्याला असं म्हणावं लागेल की जे सशस्त्र क्रांतिकारी होते ते की स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सुद्धा असं सांगितलं की बाबा ब्रिटिशांना विनंत्या करू नका, तुम्ही अर्ज करू नका, सरळ हातामध्ये शस्त्र घ्या आणि ब्रिटिशांविरुद्ध आपण सर्वजण लढा देऊ, तोपर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही. मग भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, राजगुरू, सुखदेव हे सर्व सशस्त्र क्रांतिकारी दलातील क्रांतिकारक होते. त्यांनी न्यायालयामध्ये बॉम्बस्फोट केला कारण त्यांना ते विधेयक मान्य नव्हतं. कारण त्या विधेयकामध्ये अशा अटी होत्या की भारतीयांचे जे काही तुम्हाला थोडेफार अधिकार आहेत ते सुद्धा तुमचे अधिकार ब्रिटिशांनी हस्तगत केले होते. मग आपल्याला माहित आहे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यावर खटला चालवण्यात आला आणि त्यांना फाशीवर चढवण्यात आलं. भगतसिंग हसत हसत फाशीवर गेले आणि त्यांना माहित होतं, ब्रिटिशांना त्यांनी ठणकावून सांगितलं होतं की तुम्ही एक भगतसिंग, एक सुखदेव, एक राजगुरू यांना जरी तुम्ही फाशी दिली तर लाखो हजारो भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या भारतामध्ये तयार होतील आणि तुमचा जो काही सत्ता आहे ती एक दिवस नक्की उलटवून टाकतील, हा आम्हाला विश्वास आहे. त्यांच्या घरच्यांना सुद्धा अभिमान वाटला की बाबा खरंच भगतसिंग जरी करता फासावर गेले असले तर ते देशाच्या कामी आलेले आहेत. त्यांनी स्वतःसाठी काहीही केलं नाही, त्यांनी जे काही केलं ते सर्व देशासाठीच केलं. आणि मग हे सर्व प्रयत्न करून ब्रिटिशांच्याही लक्षात आलं की आता भारताला स्वातंत्र्य दिल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की आता हळूहळू आम्ही काय करणार आहोत, तुम्हाला स्वातंत्र्य द्यायला सुरुवात करणार आहोत. मग त्यांनी 22 जुलै 1947 रोजी इंग्लंडचं जे काही पार्लमेंट आहे त्या ठिकाणी त्यांनी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पास केला. त्यांनी कायदा पास केला, परंतु त्यांना अखंड भारत ठेवायचा नव्हता. सर्वांचं म्हणणं होतं की अखंड भारत राहिला पाहिजे. मग ब्रिटिशांनी काय केलं होतं आपल्याला माहिती आहे, हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये फूट पाडली होती, फोडा आणि राज्य करा. आणि त्यांनी ती फूट शेवटपर्यंत कायम ठेवली आणि त्या कायद्यामध्ये सुद्धा त्यांनी असा उल्लेख केला की भारतामध्ये जे काही प्रांत आहे, जे काही प्रदेश आहे, जे काही संस्थान आहेत, एकतर तुम्ही स्वतंत्र राहू शकता किंवा तुम्ही तुमचा स्वतंत्र देश निर्माण करू शकता किंवा भारतामध्ये सुद्धा तुम्ही राहू शकता. मग बॅरिस्टर जिना यांचं म्हणणं होतं की आम्हाला आमचा स्वतंत्र देश पाकिस्तान पाहिजे आणि त्यांनी त्यांची मागणी शेवटपर्यंत लावून धरली आणि त्यांनी त्या कायद्यामध्ये तशी निर्मिती करण्यात आली की बा पाकिस्तान, भारत आणि बांगलादेश हे 3 राष्ट्र त्या ठिकाणी उदयाला आले. म्हणजे ब्रिटिशांनी जी ठिणगी टाकली होती ती ठिणगीचा परिणाम काय झाला पहा. कोणाचं जर राज्य आपल्यावर असेल तर आणि त्यांनी जर ठिणगी टाकली ना आपण ती जर सतत धगधगत ठेवली तर भारताचे अशा पद्धतीने 3 तुकडे झाले. स्वातंत्र्य मिळालं होतं, पण त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 नंतर ज्या काही दंगली उसळल्या,
ज्या काही हत्या झाल्या, ते स्वातंत्र्याचा आनंद फार काळ टिकला नाही. आपल्याला माहिती आहे, ज्या ट्रेन पाकिस्तानमधून भारतात येत होत्या किंवा भारतातून पाकिस्तानमध्ये जात होत्या, त्या सर्व ट्रेन ह्या मुर्द्यानं भरून वाहत होत्या. कारण हिंदू मुस्लिम दंगली एवढ्या वाढल्या होत्या की जे भेटल त्याला कापून ते ट्रेनमध्ये फेकल्या जात होता आणि त्या ट्रेन तशाच जात होत्या. किती दिवस तरी हा हिंसाचार चालला. आता हा जो आनंद होता तो भारतीयांना फार काळ टिकला नाही. मग हे जे दुःख होतं हे गांधीजींना फार दुःख झाले. त्यांना वाटलं आपण एवढा मोठा लढा लढला आणि स्वातंत्र्य, मग आपण पारतंत्र्यामध्ये होतो तेव्हा तरी लोक जिवंत होते, कोणत्या का परिस्थितीमध्ये का होईना जिवंत होते, पण आज लोक मृत्युमुखी पडत आहेत. मग हे स्वातंत्र्य काय कामाचं. मग गांधीजींनी काय केलं, बांगलादेशमध्ये जाऊन त्यांनी लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, तुम्ही अशा पद्धतीनं दंगली करू नका, एकमेकांचा जीव घेऊ नका. परंतु त्या ठिकाणी कोणाची ऐकायची मानसिकता नव्हती आणि जो काय अत्याचार हिंसाचार होता तो सतत सुरूच राहिला. मग कालांतराने तो हिंसाचार थांबला आणि स्वतंत्र राष्ट्र पाकिस्तान निर्माण झालं, भारत सुद्धा स्वतंत्र निर्माण झाला. मग त्यानंतर सुद्धा काही संस्थान असे होते, जुनागड असेल, काश्मीर असेल, हैदराबाद असेल, ते भारतामध्ये सामील झाले नव्हते. कारण कायद्यामध्ये तशी तरतूद होती की तुम्ही एकतर भारतामध्ये जा किंवा पाकिस्तानमध्ये जा किंवा स्वतंत्र राहा. मग काही जणांनी ठरवलं की आपण स्वतंत्र राहायचं. त्यामध्ये जुनागड संस्थान होतं, हैदराबाद संस्थान होतं. मग कालांतराने लष्करी कारवाई करून त्यांच्यासोबत युद्ध करून त्यांना भारतामध्ये समाविष्ट करण्यात आलं. तर असा हा भारतीय स्वातंत्र्याचा जाज्वल्य इतिहास आपण पाहिल्यानंतर आज आपल्याला असं लक्षात येतं की हे जे स्वातंत्र्य आहे ते सहजासहजी मिळालेले नाही आहे. यामागं खूप मोठा त्याग आहे, यामागं खूप मोठी जे काही मनुष्य आहे त्यांची खूप मोठी हानी झालेली आहे. अनेक जे काही क्रांतिकारक होते, हजारोच्या संख्येने क्रांतिकारकांनी देशासाठी बलिदान केलेलं आहे. आणि हे सर्व पाहिल्यानंतर आज जर आपण आजच्या परिस्थितीवर जर निरीक्षण केलं, आजूबाजूला जर पाहिलं, तर ना कोणामध्ये आपल्याला राष्ट्रभक्ती जागी दिसते, ना कोणाबद्दल आपल्याला देशाबद्दल स्वाभिमान दिसतो. मग आपल्याला असं पाहायला मिळतं की लोकांना फक्त स्वतःच्याच याच्यासाठी सर्वजण झटत असतात. देशासाठी कोणाची काही करायची मानसिकता नाही. किंवा एक दिवस आपण झेंडावंदन करतो 15 ऑगस्टला, दुसऱ्या दिवशी आपण विसरून जातो की काल आपला भारत स्वतंत्र झाला होता 75 वर्षांपूर्वी. मग ही जी प्रेरणा आहे ती सतत आपल्या मनामध्ये जागी राहिली पाहिजे. आपण देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. स्वतःसाठी तर प्रत्येक जण जगत असतो, देशासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. या देशाच्या विकासामध्ये आपला सुद्धा थोडासा हातभार लागला पाहिजे. जो काही आपल्याला संविधानाने मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत, आपण अधिकार मागतो पण कर्तव्याचं पालन करायला मात्र विसरतो. मग जी कर्तव्य दिली आहेत त्यांचं सुद्धा आपण आपली कर्तव्य पार पाडली पाहिजेत. अधिकार तर हे आपल्याला संविधानाने दिलेलेच आहेत. मग ते जे अधिकार जसं मागतो, अधिकारावर जर गदा आली तर आपण न्यायालयामध्ये जातो, पण एखादं कर्तव्य आपण जर पार पाडण्यामध्ये कुसर केली तर आपल्याला कोणी न्यायालयामध्ये बोलवत नाही. तर यासाठी आपल्या मनामध्ये देशाविषयी प्रेम पाहिजे, आस्था पाहिजे. मी पण एक भारत देशाचा सुजाण नागरिक आहे, माझा पण थोडासा हातभार या भारत देशामध्ये लागला पाहिजे. मी असं म्हणत नाही की प्रत्येकानं जाऊन समाजसेवक होऊन समाजाची सेवा करावी, पण आपलं जे काम आहे, आता आपण पाहतो की सर्वांना तर आता मागच्या इतिहासामध्ये आपण पाहिलं तर अनेकांनी काय केले आहेत, नोकऱ्या सोडलेल्या आहेत आणि सर्व जे वेळ आहे तन मन धनाने आपल्या देशासाठी त्यांनी खर्च केला आहे. पण आज आपल्याला नोकरी सोडण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही ज्या ठिकाणी नोकरीवर आहात त्या ठिकाणी तुम्ही फक्त तुमचं काम प्रामाणिकपणे करा. पण तुमच्या हातून मी नोकरी पैशासाठी करतो असा उद्देश न ठेवता मी एक माझ्या नोकरीतून माझ्या देशाची सेवा करतो असा उद्देश ठेवा. पण आपल्याला रोज बातम्या ऐकायला येतात, या शिक्षण अधिकाऱ्यांनी 50,000 रुपये घेतले, या तहसीलदाराने 1,00,000 रुपये घेतले, त्याला अटक झाली. तुम्हाला भ्रष्टाचार सुटत नाहीये तर तुम्ही देश सेवा का करणार आहात? आपण त्या ठिकाणी बसलो कशासाठी आहोत? देशाची सेवा करण्यासाठी, जनतेची सेवा करण्यासाठी. पण लोक अधिकाराचा गैरवापर करून काय करतात? भ्रष्टाचार करतात, लाच घेतात. कितीतरी असे घोटाळे आहेत ते आपल्याला निदर्शनास सुद्धा येत नाहीत. मग याचा परिणाम असा होतो की जे काही गरीब जनता आहे ते गरीब जनता तशीच गरीब राहते आणि जो श्रीमंत वर्ग आहे तो तसाच श्रीमंत होत जातो. मग ही दरी कुठंतरी मिटली पाहिजे. आज आपल्याला स्वातंत्र्य मिळून एवढे वर्ष झाले तरीही आपल्या देशातली गरिबी नष्ट झालेली नाहीये. आपण फक्त म्हणतो की शिक्षणाचा जो मूलभूत हक्क आहे तो सर्वांना आहे,
शिक्षणाचा कायदा आहे, 6 ते 14 वयोगटातील मुलं शाळेत आली पाहिजेत. पण आज सुद्धा रस्त्यानं फिरणारी आपल्याला 10 वर्षाची 12 वर्षाची मुलं एक पाठीवर पिशवी घेऊन फिरताना दिसतात, कुठंतरी प्लॅस्टिक गोळा करतात. मग त्यांच्या भविष्याचं काय आहे, त्याची कुठं तरतूद आहे का नाही? सगळ्या गोष्टी आहेत, फक्त कायद्याची अंमलबजावणी योग्य रीतीने होत नाही, म्हणून कुठंतरी त्या मुलांना दुर्लक्षित केलं जातं. तर असा भारत, ज्या स्वातंत्र्यवीरांनी क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिली, हा भारत त्यांना पाहायचा नव्हता. ब्रिटिशांच्या काळामध्ये ज्या हाल अपेष्टा होत होत्या, त्या हाल अपेष्टा सध्याच्या काळामध्ये व्हायला नको. आपलं संविधान निर्माण झालं, यासाठी संविधान निर्माण झालं, 2 वर्ष 11 महिने लागली. यासाठी त्याला एवढा काळ लागला की भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला ह्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो. म्हणून ते कायदे त्या काळामध्ये जरी लिहिलेले असले तर ते आज आपल्याला उपयोगी पडत आहेत. म्हणून कुठेतरी आत्मनिरीक्षण किंवा आत्मपरीक्षण करण्याची गरज आपल्या सर्वांना आहे. देशासाठी आपला सुद्धा थोडासा हातभार लागला पाहिजे. आपण सुद्धा देशासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शेवटी जाताना एवढंच म्हणेल, या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी केला होता त्याग, या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी केला होता त्याग. वंदन करून या तयाशी आज, ठेवूनी त्यांच्या बलिदानाची जाण. करूया भारत देशा असंख्य प्रणाम, करूया भारत देशा असंख्य प्रमाण. जय हिंद, जय भारत.